मार्च 2020 कोरोनामुळे मार्केटला क्रॅश आला, मार्चमध्ये बॉटम बनवला. मार्च 2021 अमेरिकेमध्ये रेकॉर्ड व्याजदर वाढले, त्यामुळे मार्केटला क्रॅश आला, मार्चमध्ये मार्केटनं बॉटम बनवला. मार्च 2022 रशिया युक्रेन वॉर झालं, मार्केटला क्रॅश आला, मार्चमध्ये बॉटम बनवला. मार्च 2023 अमेरिकेमध्ये SVB बँक बुडाली, मार्केटला क्रॅश आला, मार्चमध्ये बॉटम बनवला. मार्च 2024 सेबीनं ट्रेस टेस्ट घेतली, मिड कॅप स्मॉल कॅपचे हायर व्हॅल्युएशन्स आले, रेग्युलेटरी चेंजेस केले, मार्केटला क्रॅश आला, मार्चमध्ये मार्केटनं बॉटम बनवला. मार्च 2025 अमेरिकेनं भारतावर 50% टेरिफ्स लावले, मार्केटला क्रॅश आला, मार्चमध्ये मार्केटनं बॉटम बनवला. आणि मार्च 2026 US आणि इराणच्या वॉरमुळं मार्केटला क्रॅश आला आहे आणि निश्चित यावेळीसुद्धा मार्केट मार्चमध्येच बॉटम बनवेल. त्यामुळे हा जो 23,000चा लो आपण बघतोय तो निश्चित एक बॉटम असेल असं वाटतंय. आणि येणारे 6 महिन्यांमध्ये गेल्या 5 वर्षाचे जे फॉल सांगितले तिथून जवळपास मार्केटनं आहे 25%चे रिटर्न्स दिलेत. त्यामुळे मार्च 2020 पासून मार्च 2025पर्यंत मार्चमध्ये बॉटम बनवल्यानंतर निफ्टी पुढच्या 6 महिन्यांमध्ये जवळपास 20 ते 25% वाढला आहे. त्यामुळे मार्च 2026मध्ये इराण वॉरमुळे जे काय मार्केट पडले, मला वाटतं निश्चित मार्केट 23,000च्या आसपासमध्ये बॉटम करेल आणि येणाऱ्या 6 महिन्यांमध्ये 20 ते 25%चे रिटर्न्स म्हणजे ऑलमोस्ट 26 ते 27,000पर्यंतचा राईज निफ्टी देईल असं मला वाटते. त्यामुळे या लेवलला बाय ऑन डीप राहा, बाय करा, न घाबरता मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड राहा.